गुरुदेव डेअरी. बोला अनुभवाची आधी केले मग सांगितले. आज एक नवीन व्हरायटी घेऊन आलो आहे मी नाही, ॲडवांटा कंपनीची ब्रॅकेटिक स्वर्गम ही व्हरायटी आहे. ग्रीन फॉडर अतिशय चांगली व्हरायटी ती आहे. एकच दोष महाग आहे. त्या कंपनीसुद्धा म्हणलं जरा महाग आहे, जरा स्वस्त लावा. ही ब्रॅकेटिक स्वर्गम, ही ॲडवांटा आणि ब्रॅकेटिक स्वर्गम. तर ही जमीन आहे पहिली. हा 1 एकराचा प्लॉट आहे. हा 1 एकराचा प्लॉट मी अगोदर स्वच्छ करून घेतला. पाऊस पडला. पावसाच्या अगोदर थोडी हराळी होती, त्या हराळी काढून टाकली. मेरा एकाहत्तरनं मारलं, जळून टाकली. पुन्हा रोटर मारला, फन मारला, रोटर मारला. जमीन सपाट केली, तणमुक्त केली. याच्यामध्ये तणमुक्त जमीन, तणमुक्त पीक हा एक कन्सेप्ट आहे, समजून घ्या. याच्यामध्ये गवत अजिबात नको आहे. अगोदरच भिजवायची जमीन आणि तणं संपवायची आणि मग पेरायचं. पेरणीनंतर पण 15 दिवसाच्या आत एक बॅरलला 250 मिली 2,4-D मारायचंच. पावसाळा आहे, कसलंही गवत येत नाही, कसलंही तण येत नाही. आणि पुढं जाऊन महिन्याच्या आत कुठंतरी 2-4 लेबर फिरवायचे आणि मोठं तण कुठं आलं असलं तर उपटून घ्यायचं. अशा पद्धतीने ह्या जमिनीची आपण मशागत ठेवायची. एक दुसरं खत आणलं. दरवेळेला मी DAP पेरत होतो, आता 12-32-16 एक खत पेरतो आहे. याच्यामध्ये पोटॅश आहे, DAPमध्ये पोटॅश नाही. 1846 झिरो आहे, पोटॅश झिरो आहे. मग आपल्याला पोटॅश पण पाहिजेच आहे जमिनीला किंवा या पिकाला. म्हणून 12-32-16 एक महादंस. आणि त्याची विरघळण्याची क्षमता, वॉटर सोल्युबिलिटी ज्याला म्हणता येईल आपल्याला, पाण्यात विरघळण्याची क्षमता चांगली आहे. ते लवकर लागू पडतं आहे, म्हणून ते आणलं आहे. साधारण 1.5-2 पोती पडेल. ह्या माझ्याकडे पेरणीयंत्र आहे, आदर्श पेरणीयंत्र म्हणता येईल त्याला. 9 इंच अंतर आहे. त्या 9 इंचाला 7 फण आहेत आणि त्या ट्रॅक्टरला चालते व्यवस्थित. 9 इंचाच्या काकऱ्या पडतात आणि त्याच्यातून मस्त बी पडते. 2 पोती खत पडतं आहे आणि 8 किलो बी पडतं आहे एकराला. आता इथं मी ब्रॅकेटिक स्वर्गम करतो आणि एक 10 गुंठ आपलं लातूर पिवळी टक्कर, एक महाराष्ट्रीयन पैलवान आणि एक अमेरिकन पैलवान. बघूया पंजाबी पैलवान कसं होतं आहे ते. एक महाग बदाम खाल्लेला आणि एक आपलं साधा पैलवान भाकरी खाल्लेला. तर असे एक 2 ज्वारीचं तुम्हाला प्रात्यक्षिक, लाईव्ह प्रात्यक्षिक बघायला मिळेल. कोणाचं उतार जास्त आहे, कोण लवकर येतो आहे, कोण कसं येतं आहे. पण ही सुद्धा काय आहे, कमी नाही व्हरायटी. आपलातून व्हरायटी आहे. 10 गुण चांगले पीक येतं आहे आणि जाड येते. 60 दिवसात येते, पिवळी पण येते, हे पण येते. आणि अशा पद्धतीनं आपण तणमुक्त, भरपूर खत, भरपूर बी आणि नंतर मी स्प्रिंकलरने पाणी देतो. चालू आहे पेरणी. मी स्प्रिंकलरने पाणी देतो आणि अशा पाण्यामध्ये 2दा युरिया देतो. 25-30व्या दिवशी 1 युरिया, आपलं 20-25व्या दिवशी 1 युरिया आणि 30-35व्या दिवशी 1 पोतं युरिया. आणि 15 दिवसाच्या आतमध्ये एक 2,4-D एका बॅरलला 250 मिली. अशा पद्धतीनं तण कंट्रोल करतो, खत देतो, बी पेरतो आणि पाणी देतो जरुरीप्रमाणे. आणि 20 ते 25 टन अपेक्षा म्हणत नाही, आरामात निघतं आहे. काळजीच करायचं काम नाही. एवढं चांगलं केल्यावर 20 ते 25 टन वैरण 2 महिन्यामध्ये येते. आपण पण करून बघावं, आजमावावं आणि अनुभव घ्यावा. अलीकडं लोकाला सांगण्यासाठी भरपूर व्हिडिओ आहेत. न करता तुम्हाला ज्ञान शिकवायचं, काहीच करायचं नाही. स्वतः 10 लाख येतं आहे, 20 लाख येतं आहे, 25 लाख मिळतं आहे, हे करा ते करा, असं करा तसं करा. अरे पण तुम्ही स्वतः करून सांगा, न करता बोलू नका. पण यूट्यूबवर सगळे खोटे व्हिडिओ आहेत, सगळं खोटं चाललेलं आहे. हे सांगायचं ते सांगायचं. 10 लाख उत्पन्न मिळते म्हणून एक पट्ट्या सांगतो. किसान शेती काहीतरी आहे तुझं चॅनल नाव, शेतकऱ्याची हेल्पलाईन म्हणे. कसली कशाची काय हेल्प आली आणि काय आले, काय ते बिघड काम आहे. आपण स्वतः करून बघा आणि अशा पद्धतीने वैरण करा. आपल्याला भरपूर वैरण मिळेल. आपली जनावरं जगतील. चांगली स्वस्त वैरण पाहिजे आपल्याला, भरपूर वैरण पाहिजे. आणि आपलं वैरणीचं वेळापत्रक अति पावसाळ्यातसुद्धा कोलमडते, दुष्काळामध्ये कोलमडते. ते होऊ नये म्हणून आपण नेहमी व्यवस्थित आपल्याला किती किलो लागतं आहे, 20 टन निघतं आहे आणि 20 टनाच्या हिशोबानं आपल्याला किती किलो बी पेरायचं, किती एकर पेरायचं, असं गणित मांडायचं आणि अशा पद्धतीने वैरण करायची. आणि तुम्ही पण करा, मी करत आहे. भेटूया पुढच्या भागामध्ये.